थँक्यू सो मच वाघ सर. तर आपण जाऊया पुन्हा एकदा माच्या दिशेनं. अगदी या मधला देखील आपण सुरुवात करतोय. मॅच क्रमांक दुसरी बी गटातली दुसरी मॅच पाहायला मिळते. वाघाची वाडी पनवेल विरुद्ध गाणे शहापूर या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळते. या ठिकाणी जमल्या सर्व क्रीडा रसिकांचं सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं व आयोजकांचं आपण करूया पुन्हा एकदा साहिल प्रतिष्ठान पिंपलोली चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी प्रसाद मोहन सबारे मॅन फ्रॉम खरबई बदलापूर तुम्हा सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा या मैदानाच्या दिशेने. तिथे सामना नक्कीच रंगताना पाहायला मिळणार आहे तो म्हणजे गाणे विरुद्ध वाघाची वाडी पनवेल. वन स्टार वाघाची वाडी हा संघ आपण पाहू शकाल. मैदानाच्या आत थोडीशी टीम मीटिंग करत असताना कारण की दोन संघ मित्रमंडळ प्रथमच एकमेकांच्या विरोधामध्ये या मैदानावरती येऊन ठाकलेत. परंतु आता मात्र दोन्ही टीम्सना आपल्या रणनीती मैदानामध्ये आखाव्या लागतील. तर चला याही मॅचला आपण सुरुवात करूयात. वन स्टार वाघाची वाडी हा संघ आपण पाहतात मैदानाच्या आत भरपूर चांगले क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्यांनी नक्कीच मैदानाच्या आत आखली. अगदी P1 चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश वाघ यांना आपण पाहू शकाल. यस दोन्ही टीम्सना आम्ही सूचना सांगतोय. वेळेचा बंधन मात्र दोन्ही टीम्सना असेल. पहिला 20 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. जर का 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वन स्टार वाघाच्या वाडी टीम जर आपण जास्त वेळ घेतला हवी तर नक्कीच जी काही पेनल्टी असेल ती मान्य करावी लागेल. तर P1 चा पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहता अविनाश वाघ. वाघाची वाडी टीमचा हा नक्कीच अष्टपैलू खेळाडू तारा सितारा पण पाहू शकाल. या मैदानावरती जर आजच्या रात्रीमध्ये भरपूर तारे सितारे चमकताना पाहायला मिळतात. गेम ऑन दोन्ही टीमला या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा. शॉ द गुड गेम, शॉ द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. गाणे टीमच्या वतीने आपण पाहतात सलामीची जोडी निखिल आणि त्यांच्या समवेत कौशल यांना पण पाहता स्ट्राइक वरती कौशल आहेत. परंतु या मॅच मध्ये नक्कीच जणू काही या रात्रीमध्ये डोक्यावरती बर्फ ठेवत असताना चांगली सुरुवात करावी लागेल मैदानाच्या आत. गेम ऑन. पहिलाच बॉल शॉट आपले कट केलाय. फटका भरपूर चांगला आहे. बॉल चला कव्हरच्या रिझन मध्ये परंतु आउटफील्ड फास्ट होते. त्याहून फास्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. भरपूर चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती मात्र स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना कौशलला पाहता पहिल्याच बॉल वरती अविनाश बागच्या विरोधात मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. दोन्ही टीमचा विचार केला तर आपल्या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं या दोन्ही टीम्सना आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला. परंतु आता अंबरनाथ तालुक्यामध्ये येऊन मात्र या मॅच मध्ये कोणता संघ आपली दादागिरी दाखवणार. ओव्हरपिच बॉल फटका चांगला परंतु टीम मध्ये खेळाडू आहेत त्याच्या आवाजाच्या बाहेर बॉल जायचा सीमा पार. काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर कौशलच्या बॅटपटना षटकार. सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळते या ठिकाणी. अगदी अविनाशच्या वेगावरती मात्र वेगाचं उत्तर वेगाने द्यायला सुरुवात केली ते म्हणजे कौशलनं. अप्रतिम फटका अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं. भरपूर चांगल्या रीतीने स्ट्रोक खेळले होते परंतु त्यानंतर त्या षटकाराचा क्विकली उत्तर मात्र देत असताना पण पाहता या ठिकाणी अविनाश वाघला. षटकारानंतर डॉट बॉल धावसंख्येचा विचार केला. बिनबाद 8 धावा. सुरुवात चांगली पाहायला मिळते. अप्रतिम सुरुवात करत असताना या रजनी क्रिकेट मध्ये क्रिकेटचा ब्रह्मास्त्र परंतु या ठिकाणी यष्टीरक्षक चुका करतायत. चंद्रभाग होते त्यांच्याकडे झाले मोठी चूक. बॉल जाईल सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ नशिबाचा चौकार.
तर या ठिकाणी चौकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 12 धाव फलकावरती सुरुवात अप्रतिम पाहायला मिळते. फुलरलेचा हा चेंडू ड्राइव्ह करण्यात आला परंतु अगदी कव्हर मध्ये एकही खेळाडू नाही. अगदी गॅप शॉट सिलेक्शन सुई मधून धागा निघावा त्या प्रकारे हा बॉल अगदी गॅप मधनं सीमा पार लगातारचा हा दुसरा चौकार. भरपूर चांगली सुरुवात या ठिकाणी करत असताना अगदी या ठिकाणी भरपूर चांगली लढत एकमेकांना देत असताना बेस्ट बेस्ट अशी लढाई म्हणावी लागेल. विकी सर या ठिकाणी पाहिलं तर अविनाश ह्याच्याकडे देखील 50 वेग परंतु त्याच वेगाचा प्रत्युत्तर देत असताना मात्र नक्कीच कुशल भरपूर चांगली बॅटिंग करतोय परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा व्हाईट बॉल एक अवांतर धाव फलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धाव फलकावरती. 17चा खतरा मात्र आता कोणत्या टीम वरती येणार भागाची मोठी टीम की गाणे टीम वरती. अजूनही या ओव्हर मधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 to go. गुडलेन स्पॉट फटका फसला जेलची संधी परंतु झेल कठीण आहे. प्रयत्न करावे लागतील परंतु या ठिकाणी प्रयत्न अपयशी परंतु 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता पहिल्या षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर गाणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 19 धावा. तर चला जास्त वेळ खेळायचा नाहीये भागाची मोठी टीम. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. नक्कीच पहिला बॉल हा पहिला तर 12 वाजून 35 मिनिटांनी फेकण्यात आला परंतु 5 मिनिटांमध्ये नक्कीच या ठिकाणी पहिला षटक कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 19 धावा. भरपूर चांगली सुरुवात या ठिकाणी कौशलनं मात्र आपल्या संघासाठी निर्माण करून दिली. अगदी कौशलचा विचार केला 6 चेंडूंचा सामना केला परंतु 6 चेंडू मध्ये 2 चौकार 1 षटकार देखील समाविष्ट आहे आणि अशा रीतीनं कौशलच्या बॅटमधनं आतापर्यंत 18 धावा आपण पाहिल्यात. भरपूर चांगली साथ निखिल देखील त्याला मैदानाच्या आत देत असताना मात्र अशाच प्रकारे साथ मात्र कौशलला याही मॅच मध्ये पाहिजे. षटक क्रमांक 2 अंकुश वाघ यांना पण पाहता बॉलिंग ट्रॅक वरती. गुडलेन स्पॉट या ठिकाणी फलंदाजाला अचंबित केलंय. निखिल होते असं वाटलं होतं की बाउन्स होणार परंतु अगदी सबमरीन डिलिव्हरी इष्टांचा वेध घेणारा हा बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अंकुश वाघने केले शिकार. फलंदाज बाद निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. सबमरीन डिलिव्हरी दिली अगदी पहिल्याच बॉल वरती अंकुश वाघनं पहिल्याच बॉल वरती अगदी वाघाचे शिकार नक्कीच केले. निखिल हा देखील एक ताबडतोब फलंदाज परंतु त्याच फलंदाजाला पहिल्याच बॉल वरती दाखवला पबिलियनचा रास्ता. मात्र 19 धावसंख्येवरती पहिला विकेटचा पतन. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं अर्ध्या क्रीज वरती हा टप्पा होता परंतु त्यानंतर टप्पा पडल्यानंतर अगदी सबमरीन डिलिव्हरी देखील आपण पाहिली. कुठेतरी निखिल स्वतःमध्ये नाराज असतील कारण की डिफेन्स करण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु अटॅक करायचा मूड राहिला आणि त्याच कारणास्तव मात्र पवेलियनच्या बट्टीवरती आले. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहता नवीन फलंदाज तेजस सुर्वे परंतु दुसऱ्या बाजूला अंकुश वाघना पहिल्याच बॉल वरती आपल्या संघासाठी सफलता मिळवून दिली. अगदी पहिल्याच बॉल वरती विकेट संपादित करून दिले परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आत गेम ऑन म्हणणार का तेजस सुर्वे जो नवीन फलंदाज आहे. 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. यॉर्कर लेन खोदून काढण्याचा प्रयत्न बॉल बॅक टू ड्राइव्ह केला परंतु अगदी लॉंग ऑफला खेळाडू आहेत 30 सर्कल मध्ये भरपूर चांगली फील्डिंग परंतु एक धाव काही वाचू शकत नाहीयेत. मात्र या एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धाव फलकावरती. अगदी कौशलनं मात्र सुरुवात चांगली केली होती त्यात कौशलला मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणलं गेलं कारण की 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा क्रिकेट हा खेळ असाच आहे
क्रिकेट आणि जीवनामध्ये जेवढा नक्कीच तुमच्याकडे धावा येतील तेवढा कमी, जेवढा पैसा येईल तेवढा कमीच असतो, परंतु त्या ठिकाणी आपण पाहू शकता ऑन साइडला मिस फील्ड अवी होते, मात्र अवीकडनं ही सोपी चूक होते आणि इथं मात्र नशिबाची साथ मिळते पुन्हा एकदा गाणे टीमला 4 रन चौकार. चार रन चौकार आला या ठिकाणी 24 धाबा धावफलकावरती, परंतु इथनं कमबॅक करत असताना गुडलँड स्पॉट अगदी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणार हा चेंडू ऍक्शन रिप्ले पाहायला मजा येणार आहे, कारण की चौकारानंतर अगदी टीट फॉर टॅग त्याचा तसं उत्तर मात्र या ठिकाणी अंकुश वाघला दिले. अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू यष्टांपासून किमान 1 ते 2 इंच हा राहिला आहे. भरपूर चांगल्या या ठिकाणी वापसी आणि कमबॅक करत असताना फुल टॉस बॉल ड्राइव्ह केला, परंतु आपण पाहू शकता अगदी स्क्वेअर लेगला खेळाडू आहे, चांगले फील्डिंग पाहायला मिळते, परंतु कोणत्याही प्रकारची गाणे टीम आता मात्र इथं घाई गडबडी करत नाहीये, कारण की कुशल आणि तेजसला माहिती आहे इथं आता जास्त घाई करून चालणार नाहीये. डोक्यावरती बर्फ ठेवत असताना चांगल्या प्रकारे बॅटिंग आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी धाबा जमा कराव्या लागतील, कारण की 1 स्टार वाघाची बडी हा संघ देखील कमी नाहीये. फुल टॉस बॉल ड्राइव्ह केलाय, परंतु या ठिकाणी अगदी मिड विकेटला आपण पाहतात खेळाडू उपस्थित होते, चांगली फिल्डिंग देखील राहिली, परंतु थोडाच्या अगदी शेवटच्या मोमेंटला पाहिलं तर थोडी मिस स्पीड आणि त्यानंतर 1 रन्स कंप्लीट केली. पाहता पाहता षटक क्रमांक दुसरे संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर गाणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉसचा मात्र फुल टोल वसूल केला. या ठिकाणी फलंदाज आपण पाहता कौशलच्या बॅटमधनं अजून एक तडाखा, बॉल सीमा पार, 6 रन षटकार. अपडेट प्रत्येक बॉल तुम्हाला कशा प्रकारे रिलीज होतो, कशा प्रकारे येतो, संपूर्ण मात्र लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते. इथे फटका फसला, ज्याची संधी पहिला असलेला खेळाडू उपस्थित, परंतु इथनं घडलंय काय, सेट झालेला फलंदाजाला अपसेट करण्याची संधी निर्माण केली होती ज्ञानेश्वरनं, परंतु या ठिकाणी हाफ चान्स होता, हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे होतं. इथनं मोठा धक्का लागला असता गाणे टीमला, परंतु इथनं वाघाच्या वेळी टीमच्या खेळाडूने केली मोठी चूक. परंतु या ठिकाणी नक्कीच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये विकी कॅचेस बिन द मॅचेस, परंतु या ठिकाणी ही कॅच होती की मॅच होती, येणारा काल आणि येणारा वेल मात्र सांगून जाईल. यॉर्कर लेन फटका चांगला अगदी विषयपदे आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत, चांगली फील्डिंग पाहायला मिळते, परंतु एकच धाव एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा धावफलकावरती आतापर्यंत गाणे संघानं लावल्यात. अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आत गुडलँड स्पॉटचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा हरकत करणारा हा चेंडू आपण पाहिलाय, परंतु आता कुशलला या ठिकाणी नक्कीच पाहिलं तर थोडस बीट केलंय, डॉमिनेट केले डॉट बॉल न, आणि या डॉट बॉलच्या संख्येनंतर पुन्हा एकदा धावसंख्या अगदी ज्या प्रकारे ट्रॉफिक मध्ये गाडी अटकते त्या प्रकारे धावसंख्या 33 वरती जणू काही अटकले पाहायला मिळते.
फुल टॉस क्रिकेट मधला सर्वात चुकीचा चेंडू परंतु त्या चेंडूवरती पुरेपूर फायदा उचलत असताना पुन्हा एकदा कौशलच्या बॅटमधनं अजून एक तडाखा पुन्हा एकदा बॉल सीमा पार षटकार गुडलेन स्पॉट परंतु या ठिकाणी थोडासा वेग मात्र कमी करण्यात आला शेवटच्या बॉल वरती आपण पाहिलं तर अगदी कमबॅक करत असताना ज्ञानेश्वरला पाहिलं आणि अगदी शेवटचा बॉल पाहिला तर अगदी डॉट आलाय आणि पाहता पाहता षटक क्रमांक 3 ही संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात गाणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 39 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात डीजे टॉस केला जाईल तर दोन्ही टीमचे कॅप्टन्सना आम्ही आताच या ठिकाणी कॉल करतो की आपण इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे षटक क्रमांक 4 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती विशाल याला आपण पाहता शॉर्ट प्लेन बॉल पुल करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क नाही आहे अगदी ओव्हरथ्रो देखील होते परंतु डीप मध्ये नक्कीच चंद्र वाघ आले प्रोटेक्शन देण्यासाठी चांगली फील्डिंग पाहायला मिळते परंतु एकच धाव लेग बायच्या माध्यमातून पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलाय पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता मेन पंचांच्या भूमिकेत विनायक गोरे सरांना पाहतात आणि त्यांच्या समवेत स्कूलेचे पंच दिलीप बारदी मात्र हे दोन पंच मात्र आज या स्पर्धेत लाभले गेले दोन्ही पंचांचा आपण करूया मनापासून कौतुक पुन्हा एकदा पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय की हा चेंडू खराब आहे व्हाईट बॉल ऑप्टिकच्या बाहेर मात्र अवांतर धाव पाहायला मिळते गाणे टीम साठी धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचलेले आहे ती म्हणजे 41 या धाव फलकावरती कुठेतरी या अवांतर धावा आहेत त्या बचाव कराव्या लागतील वाघाच्या वाडी संघाला आणि नक्कीच इतना एक्स्ट्रा रन्स आता बंद करावे लागतील सातत्याने डॉट पर्सेंटेज फेकावे लागतील कारण की गाणे टीम कडे देखील जेवढी चांगली बॅटिंग आहे तेवढी चांगली गोलंदाजी देखील आहे परंतु कमीत कमी धावांवरती नक्कीच गाणे संघाला रोखावं लागेल वाघाच्या वाडी संघाला कुठले स्पॉट फटका चांगला अगदी 20 शब्द आपण बघता चंद्रबाग आहे चांगली फील्डिंग पाहायला मिळते एका टप्प्यावरती बॉलला उचल फेक अप्रतिम थ्रो तेवढा चांगला कलेक्शन अविच राहिला परंतु या ठिकाणी एकच धाव मिळणार आहे एकापेक्षा जास्त काय नाहीये स्ट्राइक वरती आपण पाहू शकता पुन्हा एकदा तेजस सुर्वे आलेले आहेत चांगली साथ देतात ते म्हणजे कौशलचा विचार केला तर आतापर्यंत 16 बॉल मध्ये 37 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात एका हाती किल्ला आपल्या टीम साठी मात्र लढवत असताना परंतु चांगला साथ देत असताना तेजस सुर्वे कौशलला गुडलेन स्पॉटचा हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी घडलं काय एका स्ट्राइक वरती 2 गाड्या लीजिंग क्रिकेट पाहायला मिळणार परंतु पंचांचा इशारा येणार काय तर त्यासाठी नक्कीच धाव कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला दोघांनाही क्रीज सोडावे लागेल अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची धाव किंवा कोणत्या प्रकारचा रनआउट नाहीये मात्र व्हेरी गुड डिसिजन पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी हा निर्धावत चेंडू असणार आहे फलंदाज देखील बाद नाहीये परंतु या ठिकाणी डॉट बॉल धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 42 या धाव फलकावरती नक्कीच आमच्या मंचकावरती आपण पाहू शकता आमचे प्रेक्षक वर्ग मान्यवर सर्वांचं स्पर्धेत स्वागत इथे फटका भरपूर चांगला फाईन खेळलेत आणि अगदी फाईन लेगच्या क्षेत्रात बॉल झाला सीमा पार प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्न पडलेत अपुरे बॉल सीमा पार 4 रन चौकार
अगदी चौकाराला चौकाराच्या मदतीनं 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पाहू शकता विकेट सेक्रिफाइस केली जाते, परंतु आता इथनं परतावं लागेल ते म्हणजे तेजस सुरवेला रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा गाणे टीमला डीजे. पंचांचा इशारा षटक क्रमांक 44 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गाणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 47. 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि 4 षटकावरून पाहिले तर अगदी 17 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेत. नक्कीच जर 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ खर्च केला असता तर या ठिकाणी वाघाच्या वाडी संघाला नक्कीच 2 धावेने फायनलाइज देखील नक्कीच 2 प्लेयर आतमध्ये घेण्यासाठी भाग पडला असतं. नक्कीच या ठिकाणी कठोर नियम आहेत, परंतु त्या नियमांचा पालन मात्र सर्व संघांना करावं लागेल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 47 धावा धावफलकावरती. थोडीशी चर्चा झाली वाघाच्या वाडी टीमच्या स्क्वॉड मध्ये, परंतु आता नक्की त्या चर्चेत आपण पाहिलं तर चंदर वाघ यांच्याकडे संघ नक्कीच जाताना आपण पाहता आणि पुन्हा नक्कीच चंदर वाघ मात्र आपल्या स्वतःवरती भरोसा ठेवत असताना शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आले. अनुभवी गोलंदाज आहेत, परंतु आता या मैदानावरती कुशलच्या विरोधात चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय चंदर वाघचा. पहिलाच बॉल फेकून दिला स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. त्यानंतर या ठिकाणी स्वीपचा फटका पाहायला मिळतो. अप्रतिम आणि दर्जेदार अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं या ठिकाणी हा फटका सजवण्यात आला. अगदी व्यासपीठावरती बसलेले मान्यवर त्यांचा देखील लक्ष वेधून घेणारा हा फटका आपण पाहिलाय. अप्रतिम अगदी डोळ्याची पाठ न फिटणारा फटका. शॉर्टा प्लेन कट केलाय. कवचला खेळाडू उपस्थित आहेत, परंतु या ठिकाणी अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी ओव्हरथ्रो नक्कीच प्रोटेक्शन भरपूर चांगला आलाय, परंतु एकच धाव. धावसंख्येचा या एका धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 54. 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत गाणे टीमनं सन्मानजनक धावसंख्या उभारली आणि नक्कीच गाणे संघाला या ठिकाणी नक्कीच पुरस्कृत केले ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नक्कीच मॅन फ्रॉम पनवेल राकेश दादा नाईक यांनी या संघाला पुरस्कृत केले. तर राकेश दादा नाईक यांना विनंती असेल आपण या ठिकाणी असाल तर आपल्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर राकेश दादा नाईक यांना विनंती असेल आपण यायचं आपल्या व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये.
सर हार्दिक स्वागत. या ठिकाणी फटका लाजवाब इनसाइड आउटचा क्लास दाखवण्यात आला. या ठिकाणी स्वप्नील ही मात्र या ठिकाणी आपल्या खांद्याची ताकद मात्र या मैदानाच्या आत वाघाच्या वाडी संघाला दाखवतोय. पहिलाच बॉल फेस करत असताना चंद्रभागच्या विरोधात ठोकला षटकार. प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचले जातात ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून. नक्कीच या चॅनल वरती असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि नक्कीच या मॅचचा आपण या स्पर्धेचा आनंद नक्कीच तुम्ही लुटू शकता. अप्रतिम फटका धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 60 या धावफलकावरती. परंतु इथे नक्कीच चंद्रभागने मात्र थोडासा फसवा चेंडू फेकण्यात आला. अगदी थोडा गतीमध्ये परिवर्तन करत असताना हा बॉल फेकण्यात आला. षटकारानंतर कमबॅक करत असताना डॉट बॉल न. तर या ठिकाणी चाफेवाडी पठार संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तर कोणत्या टीमचे कॅप्टन यांना मी विनंती करू, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. कोणती टीम? षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. गुडलॅस स्पॉट फटका फसला डीप मध्ये. आपण पाहता खेळाडू उपस्थित झेल कशा प्रकारे जज या ठिकाणी भरपूर चांगला जज केलाय. फलंदाज बाद धक्का क्रमांक 3. फलंदाज स्वप्नील बॅक टू द पॅव्हिलियन. तर 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. स्ट्राइक वरती नवीन बॅटर आपण पाहू शकता. नक्कीच सतीश गायकर आपण पाहू शकता. स्ट्राइक वरती शेवटचा चेंडू फेस करतील. परंतु याही षटकामध्ये नक्कीच 2 षटकार जरूर आले. परंतु त्यानंतर चंद्रभागचा कमबॅक मात्र भरपूर चांगला. परंतु तेवढंच कौतुक करावं लागेल ते म्हणजे कौशलचं, कारण की 19 बॉल मध्ये 45 धावा नक्कीच आपल्या बॅटमधनं कुठल्या छोटा प्लेन हा चेंडू अगदी भन्नाट वेगाने फेकण्यात आला होता. परंतु अगदी बॅट अँड बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क नव्हता. परंतु या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा. षटक क्रमांक 5 वे संपला. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना गाणे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 61 धावा आणि 62 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय. तो म्हणजे सेकंड इनिंग मध्ये 1 स्टार वाघाची वाडी संघासमोर येणारे 30 बॉल आणि 62 धावसंख्येचा गरज असणार आहे. तर नेक्स्ट मॅच चाफेवाडी पठार विरुद्ध कुंदे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचे आहे. पाणी पड ग पाणी पड पोशे आलो घराकडे. यो झिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड. यो झिम झिम पाणी भिजू घरानी जीव माझा तडफड. थेंबे थेंबे पाणी पड राणी एक घराकडे. आग थेंबे थेंबे पाणी पड राणी एक घराकडे. थँक्यू सो मच डीजे. तर पहिल्या सत्रात आपण पाहिलं तब्बल 61 धावा जमा केल्या आणि 62 धावसंख्येचा टार्गेट उभारला गेलाय 1 स्टार वाघाच्या वाडी संघासमोर. 30 बॉल आणि 62 धावसंख्येचा टार्गेट. मात्र हा टार्गेट कशा प्रकारे चेस होणार, या धावा डिफेंड केल्या जातील हे ऐकूनच आपण करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि ऐकूयात या खेळाच्या दुसऱ्या सत्रात आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ गुरुबाळ आपल्या सर्वांचे लाडके योगेश बाग सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू. प्रसाद सरांचा आवाज आपण ऐकला. त्यानंतर तुकारामजी वाघ सरांचा देखील आवाज ऐकला. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं मित्रांनो, पहिला डाव समाप्त झाला. तिथे मात्र टार्गेट ठेवले गेले तब्बल 62 धावांची आवश्यकता. ती म्हणजे टीम पनवेल वाघाची वाडी क्रिकेट संघाला 30 चेंडू आणि विजयासाठी 62 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. टॉस आपण इथे टॉस का बॉक्स मध्ये करणार आहोत. तिथे मात्र एका साइडने टीम कुंदे आणि त्यांच्या विरुद्ध पठार चाफेवाडी.
एकंदरीत आपण पाहतो ही स्पर्धा गावदेवी पिंपळली वाडी क्रिकेट संघाने भरवलेली साईल प्रतिष्ठान चषक 2024 या स्पर्धेसाठी जे आम्हाला ट्रॉफी सौजन्य आम्हाला लाभले गेले आमचे लक्की दादा निरगुडा खऱ्या अर्थाने त्यांचा देखील खूप खूप धन्यवाद। अगदी सातत्याने आपण पाहिला तर गावदेवी पिंपळली वाडी टीमचा एक अतिशय महत्वाचा भाग आहे ते म्हणजे लक्की दादा निरगुडा आणि त्यांच्या माध्यमातून महत्वाची कामगिरी जे या स्पर्धेसाठी सध्या जांभ्या कमी द्या तोंडावरती गार पाणी मारा। चला सलामीची जोडी पाठवायची टीम पनवेल वाघाची वाडी क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेच टीम आई कालिका माता गाणे 100% आमचा बाप्पा जरूर पण समजले असतील भावना हरकत नाही। 12 वाजून गेलेले आहेत 1 वाजलेला आहे आणि 12 नंतर जर पाहिलं करडे कैसांची जागा मात्र उपलब्ध होते सांभाळा आता एक मोठं नाव अभिबाग मैदानाच्या आतमध्ये दाखल क्रिकेट वरती भरभरून प्रेम असणार हे व्यक्तिमत्व आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल त्याच्या साथीला फलंदाज ज्ञानेश्वर ही सलामीची जोडीदार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते 62 धावांची गरज आहे आणि सलामीची जोडीदार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण पाहू शकाल पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकाल कौशल ज्याला मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकासाठी कौशलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला। पुढची लढत देखील एक मोठी लढत पाहायला मिळणार आहे। एका साईडला कुंडे तर त्यांच्या विरुद्ध टीम पठार साफेवाडी एक कल्याण तालुक्यातील दिग्गज संघ तर त्यांच्या विरुद्ध एक मुरबाड तालुक्यातील दिग्गज संघ। आज अनेक तालुक्यांची इथे खऱ्या अर्थाने परीक्षा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। काय तुझा सोपा आहे कोणाचा अवघड आहे रवुंदे सोपा नाही तुझा भरमडीकार आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये मॅचला होते सुरुवात जाऊया आयटमच्या पोशाखे काढणाऱ्या बायकोशी रागावर मोबाईल चेचून फोडणाऱ्या राहायचे 3 वाजेपर्यंत आयटमची चॅटिंग करून मोबाईल हँग करणाऱ्या काय अरे मग तुझ्या त्याला कुछ शांताबाईला पकड नाही तो खोपडा धर डावे बादचा इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये एक मोठी लढत पाहायला मिळणार आहे। सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल स्ट्राइक मध्ये ज्ञानेश्वर नॉन स्ट्राइक मध्ये अविनाश गोलंदाजी ट्रॅक मध्ये कौशल मॅचला होते सुरुवात इथे मात्र जशी सामन्याला सुरुवात होईल तसे मात्र निश्चित आली मैदानाच्या आतमध्ये एक रोमांच मॅचचा रूप मात्र अवतार होईल या खेळ मात्र शंका नाहीये। 2 धावता संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाले। कौशल तयार होतोय पहिल्या षटकासाठी पहिला चेंडू कौशलच्या हातामध्ये स्ट्राइक मध्ये सामोरे जाईल ज्ञानेश्वर मॅचला होते सुरुवात ये हरिकृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हो गया हरभरा बाजूला ने वट्टाण्याचा रस्सा झाली आमटी फुलंदाज बाद पहिल्याच बॉलवरती विकेट मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती खेळाडू दाखल होतो चंद्रकांत बागाचीवाडी पनवेल संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय चंद्रकांत दाखल होतोय। गोलंदाज कौशल हलक्या हाताने दाबलाय कुतईला यस बस असा कार्यक्रम बस या असा कार्यक्रम मध्ये माहित आहे का पियाला पाणी होता पाणी भेटला दूषित आणि दूषित पाणी भेटलं लागलं जुलाब सेम कार्यक्रम 5 धावा भयानक कार्यक्रम इथे मात्र 5 ना 4 घरपट्ट्या नीट फाडत जा तुम्ही भाऊसाहेब।
चारच ना, चार चार चार. एकंदरीत जाऊया, 4 धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन होत आहे. पनवेल बागाची वाडी टीमचं. हे त्याला काय जमला हेरा, त्याला काय जमला हेरा, उतारा करा पटकन. कठीण आरंभ लागला गडी होई फील केली, परंतु इथे मात्र हा चेंडू खराब. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव देऊन जाईल अशा धावा धाव फलकावरती, त्या म्हणजेच आपण पाहतोय 5 धावा. येणारा चेंडू कौशल पुन्हा एकदा तयार. यावेळेस हो चांगला फटका, इथे देखना फटका आणि यावेळेस मात्र बॉल निघून चला सीमारेषेच्या बाहेर. सकबाय तुकबाय सकबाय तुकबाय सकबाय तुकबाय सकबाय तुकबाय सकबाय तुकबाय 4 चौकार. थँक्यू. 9 धावा. याला सांगतात ज्याची बायको मुखी तो सगळ्या सुखी. काय सांगायचं, भयानक कार्यक्रम झाला. खायला दिला चिकन आणि घशात गुतला मटन, पाणी पिऊन धन. विकेट. नाव स्वर्गीय पंढरीशील फडके. खरं आता निश्चित आज बैलगाडीला एक सुगीचे दिवस आले अगदी, आणि ते व्यक्ती आपल्या मध्ये नाही आहेत. आता स्वर्गीय पंढरीशील फडके, त्यांचं चांगलं संगीत, आमचे डीजे ऑपरेटर, त्यांचं देखील करूया खूप खूप आभार की अशा प्रकारे जुनी आठवणी देत चला. फक्त जुनी जागा शोधून नवी जागा शोधा. इथे मात्र निश्चित जाऊया पुन्हा एकदा. हातात नाही चोळी आणि गावभर आरोळी ठणठण गोपाळ. इथे मात्र खोटी अफी. इथे मात्र आपण पाहिलं, इथे हा डॉट बॉल आला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. 2 विकेट गमावले गेलेत. 9 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिलं आणि शेवटचा बॉल मात्र शिल्लक. स्ट्राईक लाईन वरती बुधाजी पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेस हो शॉट दरम्यानला फटका दिशा दाखवली. खालची आळी वरची आळी सगळ्या सगळ्यांना तुकाच्या बोलूला चोळीचं मळी चोळीचं मळी चोळीचं मळी सीमा पाचा. उरीच रुसली 7 ओळ मागायला लागली. जाऊया खऱ्या अर्थाने 13 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला गेलाय. टीम पनवेल बागाची वाडी 2 विकेट गमावले गेलेत. इक्वेशन मॅच मध्ये पाहायला मिळेल. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 24 आणि धाब्यांची गरज आहे 49. 24 बॉल 49 धाबा. मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण पाहू शकाल. प्रत्येक षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तयार. यावेळेस काय फटका, यावेळेस मात्र देखना आणि रुबाबदार बॉलला पाठवलाय. अंपर काय दिसला का नाही काय षटकार.
तो फोन आला, बाप्या बोलून करीतो आय लव्ह यू. धन झाली माझी बात. जरूर अगदी आपण पाहतोय इथे निश्चित जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉल वरती अविनाश ज्याच्या बॅटमध्ये एक मोठा फटका आला गेलाय, षटकार आलाय. 19 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. अगदी आपण पाहतोय पनवेल तालुक्यातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आणि ज्याची ओळख तो मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळताना अविनाश वाघ. अगदी आपण पाहतोय निश्चित जर पाहिला या टीमचा एक महत्वाचा वाटा, अर्थात पनवेल बागाचीवाडी टीमचा हुकमी एक्का. इथे खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट मधलं मोठं नाव म्हणून ज्याची ओळख आहे आणि नाईटच्या स्पर्धेचा शहंशाह अविनाश वाघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि इथे यासाठी ओळख आहे, इथे अविनाश वाघला अजून एक तडाखा सासू घरात आणि सुंदरात भेटली जना पण लायला सुना मळ तंबाखू. इथे प्रयत्न केलेत अविनाशनं. बॅक टू बॅक 2 षटकार. संघाची टोटल धावफलकावरती 25 धावा. शेवटचे 22 चेंडू 37 धावांची गरज. टीम पठार चापेवाडी टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. यावेळेस मात्र दाबून मारलाय, कुठून मारलाय, फिल्डर मात्र तोटका सारखा आलाय, जागी चिपलाय, निबार कार्यक्रम केलाय. दिल्या घरी सुखी राहा एकदा धावफलकावरती घेतली जाते आणि इथे मात्र एका धावेच्या मदतीने संघाची टोटल धावफलकावरती 26. लाईव्हला तुझी देखील घरपट्टी सांग, कारण की समालोचक असताना मी योगेश वाघ आपल्या एरियात आहे म्हणून सांगत नाहीये. प्रत्येक षटकामध्ये तुमची एकच अपील आयोजकांनी देखील स्वीकारली जाईल, नाहीतर 1 चेंडू आणि 4 तुमच्या तक्रारी इथे अलाउन्समेंट केल्या जाणार नाही. इथे जाऊया पुन्हा एकदा. 26 धावा फलकावरती आहेत. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र पाहणं फार महत्वाचं राहील. इथे मात्र आपण पाहू शकाल डॉट बॉल. 1 चेंडू जाऊ द्या, पाहणं फार महत्वाचं राहील. पुन्हा एकदा पहा, प्रतीकची गोलंदाजी सध्या चांगली होती. अवघ्या 26 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 शेवटचा बॉल शिल्लक आहे. प्रतीकच्या विचार जर केंद्र 5 चेंडू मध्ये 13 खर्च केल्यात. पुन्हा एकदा प्रतीक रनवे मध्ये थोडीशी मिस्टेक. पठार चापेवाडी टीमचे कर्णधार आणि कुंदे टीमचे कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा. अगदी आपण पाहतो आतापर्यंत काय सांगायचं आहे, नवऱ्याला नवरी पटली, घरच्याला घरची पटली, पण काय मधीच काड्या घालणाऱ्याने घातल्या का काय केल्या. आणि इथे या वेळेस घडलं काय, फ्री किक, फलंदाज बाद. घरपट्ट्या फाडून झाल्या, ठीक आहे. आता मात्र निश्चित 7 बाऱ्यावरती सही होणार नाही. तहसीलदार झोपला आमच्या. शेवटच्या 2 षटकांचा खेळ इथे मात्र 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे सामन्यामध्ये 18 चेंडू 36 ची आवश्यकता मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
सागर गायकर इथे गोलंदाजी मार्क होती तयार, सागर तयार, स्ट्राइक केली अविनाश वाघ, एक पनवेल तालुक्यातील स्टार खेळाडू, ओपन टेनिस क्रिकेट देखील या खेळाडूनं गाजवलाय। आज मात्र आपल्या गावासाठी, आज आपल्या संघाच्या नावासाठी इथे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना यासाठी अविनाश वाघ याची मात्र दहशतानं ओळख आहे, कारण की अविनाश वाघ म्हटला तर नाईटच्या स्पर्धेचा वाघ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो आहे, परंतु त्याच्या समोर जय कालिका माता गाणे हा संघ देखील तितका तुल्यबळ आहे, हे देखील मात्र निश्चित विसरून चालणार नाहीये। इथे अविनाश आहे, स्ट्राइक मध्ये 18 चेंडू 36 धावांची ही गरज, मैदानाच्या आतमध्ये मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। इथे मात्र पाहणं फार महत्त्वाचं राहील। 26 धावा फुलकावरती आहेत। इथे मोठा फटका, उंची भरपूर आहे, लांबी कमी, इथे पाहावं लागेल, इथे घडलं पाहिजे का बस आता भयानक काम झाला। जावई बोळा सासऱ्याला पोरा झाली 16-1 सांगतो त्या मला मुळा, दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा, शेम कार्यक्रम। अविनाश वाघचा जर आपण झेल सोडताय तर इथे सर्वात मोठी चुकी टीम आई कालिका माता गाणे हा संघ करते, कारण की अविनाश वाघची खऱ्या अर्थाने ही विकेट कालिका माता गाणे संघासमोर किती महत्वाची आहे मी सांगायची गरज नाही। मी मगापासून सांगत होतो की अविनाश वाघ म्हटला तर नाईटच्या रजनीचा, नाईटच्या स्पर्धेचा शहंशाह म्हणून ज्याची ओळख आहे त्याचं नाव अविनाश वाघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। महावितरण सेनेमध्ये कार्यरत आहेत, त्याचप्रमाणे जिगरी ग्रुपचे सदस्य नितीनजी गडाळी यांचं देखील इथे खूप सहर्ष स्वागत होतंय। पंच शैलीवरचे एक्सेप्ट असा यस यस, आणि तिसऱ्या पंचांची मागणी घेतली की गोलंदाजाच्या शैलीवरती एक्सेप्ट घेतला गेलाय। इथे चला पंच मैदानाच्या आतमध्ये भानुदास मैदानात जायचं आहे, कारण की गोलंदाजाच्या शैलीवरती एक्सेप्ट घेतलाय। भानुदास जायचं लगेच। इथे मैदानाच्या आतमध्ये 2 सख्या भावांची जोडी जी खेळपट्टीवरती पाहतोय। आणि मित्रांनो, वाघाची वाडी टीमची ओळख हीच आहे की वाघाची वाडी एकमेव अशी टीम आहे की तिथे प्रॅक्टिस कमी खेळली जाते आणि क्रिकेटच्या स्पर्धा जास्त खेळल्या जात आहेत। सर्व खेळाडू जर पाहिला तर निश्चित दिवसभर खऱ्या अर्थाने काम करतायत आणि नाईट मध्ये जो मिळालेला वेळ तिथे मात्र क्रिकेट खेळतायत। आणि क्रिकेट देखील गावाच्या नावासाठी, ना स्वतःच्या स्वार्थासाठी, ना पैशासाठी, फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी जी टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ती म्हणजे पनवेल बागाची वाडी। सर्व खेळाडू खऱ्या अर्थाने आपल्या कामाचा भार सांभाळून, घराची जबाबदारी सांभाळून दिवसभर उन्हातानामध्ये उपाशी पोटी मात्र काम करतायत आणि रात्रीचा क्रिकेट खेळतायत। एवढं सोपं नाहीये ही नाईटची स्पर्धा खेळणं, आज मात्र दाखवतायत। आणि इथे मात्र फुलटॉस बॉल वरती आक्रमण करत असताना इथे मात्र बॅटची लीडिंग एज, बाहेरची कडा घेत बॉल मात्र निघून चाललाय, सीमा रेषा पार, धावा मिळतील 4, आहे तो चौकार। हाईट फॅक्टर साठी इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय। तिसरे पंच या हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतला गेलाय। योगेश या
मोरचा कोई येणार काय सोडला ग नाही मोकार कोई येडी आता जाको घराण्या गरवून गरवून धन झाली तिसऱ्या पंचाचा सिग्नल आलाय हा चेंडू बीमार खराब चेंडू आणि इथे मात्र येणारा चेंडू आता असेल तो म्हणजे फ्री हिट या बॉल वरती 5 धाबा आणि येणारा चेंडू फ्री हिट पहा 32 धाबा आहेत 62 बनवायचे आहेत षटक क्रमांक 3 चालू आहे सागर गायकरचा हा खराब चेंडू इथे मात्र आपण पाहिला फ्री हिट बॉल असेल आता मोठे बंधू अंकुश ज्याला आपण स्ट्राइक मध्ये खेळताना पाहिलं फ्री हिट इथे मात्र फुलवटाचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रचंड वेगाने पहिली धाव इथे कंप्लीट झाली गेली आहे चांगले क्षेत्ररक्षण झाले गेलं आणि एक धाव मात्र इथे घेतली जाते एक धाव म्हटली तर रस्सा कमी आणि खडे जास्त अशा प्रकारे एक धाव इथे कंप्लीट झाली गेली आहे इथे मात्र पहिल्या धावेच्या मदतीने आपण पाहतोय इथे मात्र संघाची टोटल 33 धावा धाव फलकावरती विजयासाठी 16 चेंडू 29 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये हे षटक इम्पॉर्टंट आहे या षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल ते मात्र पाहिले जाईल गोलंदाज तयार पठार चाफेवाडी टीमचे कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा मागच्या वर्षामध्ये याच मैदानावरती पठार चाफेवाडी हा संघ चॅम्पियन राहिला होता आणि आजच्या रात्रीमध्ये तो संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे इथे गोलंदाज सागर तयार इथे संधी होती संधीचं सोनं केलं इथे फलंदाजाने आणि बॉल मात्र निघून चाललाय सासू सुनीची आणि आयटम कोणाची टाळटी 4 मग विश्वासाने केले असते तर विकेट मिळू शकली असती 37 धावा इथे आपण पाहतोय येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्ग होती सागर यावेळेस मात्र इथे संधी आणि इथे मात्र संधीचं केलं सोनं अविनाश वाघ इथे बागाची वाडी टीमचा शहनशाह बकडी तिकडे बाबीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला बेकार षटकार माझं नशीब आवडं बेकार आहात का माझेच टायमाला डीजे वाला फरार असो बाकी सगळी गाणी नीट वाजता माझेच टायमाला खड मारितो चांगला षटकार आला नाही ना मला बोलून देता का एक काम करा माईक तुमच्या हातात ज्याने तुम्ही बोला मग एकंदरीत धावा धाव फलकावरती आहेत 43 प्रत्येक बॉलाला रन सांगता आणि माझा बोलत असताना स्कोरर आणि 12वा खेळाडू किडन्या दाबून ठेवा माझा बोलून मला शांत झालो तर माझ्या किडन्या बिंदास दाबा बोलत असताना रिव्हर्स गिअर मध्येच खेचू नका एकंदरीत 43 धावा धाव फलकावरती 62 धावेचा पाठलाग चालू आहे आणि यावेळी देखील इथे देखील कमालीचा फटका बेकार कार्यक्रम काय नाही 12 वाजून गेलं म्हणजे करड्या खैसाचा परिणाम झाला बॉलरला काहीतरी झोंबला बॅट्समनला काहीतरी पावला इथे मात्र कमालीचा फटका अविनाश वाघ इथे मात्र स्वतःची ओळख निर्माण करून देत असताना सुरेख चौकार ठोकला 4 धावा आता मात्र आपण पाहू शकाल शेवटचे 13 चेंडू 15 धाबींची गरज हे मैदानाच्या आतमध्ये समीकरण भलं मोठा आव्हान आहे ह्या मैदानावरती कालच्या दिवसामध्ये 77 धाब्यांचा हाय स्कोर आहे आज कोण किती बनवणार पाहावं लागेल काय झाला यस जोरात अपील केली परंतु फुसका माल मॉलचा माल फुसका माल मॉलचा गडी आता मग 7-8 जण इथे मात्र डॉट चेंडू षटक क्रमांक 3 आता 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 15 धाब्यांची तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून मुख्य संगीत
पठार चापेवाडी टीमचे कर्णधार आपण संपर्क साधा आयोजकांशी आणि टीम कुंदे शेवटची 12 चेंडू 15 धावांची गरज. पठार चापेवाडी बीपीची गोळी घेऊ नका तुम्ही फक्त कॅप्टन पाठवा. यस या कॅप्टन येऊन पळाला का काय झाला बी आला का काय. कल्पेश नाही त्यांचा कॅप्टन वेगळाच आहे पिस्तूल आहे. कल्पेश महत्वाचा खेळाडू या कल्पेश जराशी बातचीत आपल्याशी करायची आहे. कल्पेश या इथे मात्र आपण पाहिलं असेल इथे चांगली कामगिरी पाहायला मिळाली. बघता बघता इथे मात्र आमच्या नजरे आड होईल का ना. इथे मात्र ठोकलाय बिग बिग हाय ब्लास्ट षटकार. यावेळी देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल. शतरक्षक आलाय तिथे आणि आता 54 धावा. शेवटचे 10 चेंडू 8 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन दिग्गज संघांच्या माझ्या मोठी मॅच. मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. इथे जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. हळदी सोडून आवड्या 1-2 डान्स करून आला असता पाहावं लागेल. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज. यावेळेस पाहावं लागेल इथे संधी आणि तिथे मात्र एक धाव फलकावरती अर्जित केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केलाय धावाची संधी. दुसऱ्या धावेसाठी काय नाही तुम्ही आरडू नका. तुम्ही शांतबाईला पकडा. सगळेजण 9 जण आहे. शांतबाई पकडा. आरकोड भरू नका. फुकाट डाय पाय 3 चोचा भेटतील. पेनल्टी घ्यावी लागेल. खेळाडू कक्षामध्ये शांतता. इथे मात्र शेवटचे 9 चेंडू 7 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. आता मॅच मध्ये रंग दिली ते मात्र शंका नाही. इथे मात्र कुठेतरी धावा भरपूर होत्या. त्या धावा मात्र इथे जमा करत असताना इथे मात्र गाणे संघ मात्र कुठेतरी सध्या स्ट्रगल करतोय धावा वाचवण्यासाठी. आणि आता मात्र निश्चित पाहावं लागेल. जाऊया 9 चेंडू 7 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील. इथे गोलंदाज तयार होतोय. शेवटचे 9 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. येणारा चेंडू कशा प्रकारचा ते देखील पाहणं फार महत्वाचं. मॅच महत्वाची आहे. इथे 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 घडलं काय आणि इथे बघता बघता आपण पाहू शकाल हा मात्र निर्धाव चेंडू आला गेलाय. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 7 धावांची गरज. 8 चेंडू 7 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
एक मोठी लढत, मोठी फाईट आज जर पहिला जरूर गावामध्ये हळदी आहेत पठार चाफेवाडी या गावामध्ये, परंतु गावातील 75% जर पाहिला तर निश्चित प्रौढ आणि तरुणाई इथे मैदानावरती उपस्थित आहे। यावेळी जाऊया, एक सिंगल घेतली, दुसरी चापरे घेत नाही, इथे बघता बघता दुसरी चापरे घेत नाही, 2 धावा पिकाडे इथे कंप्लीट, गुड रनिंग बिटवीन द विकेट। आणि या 2 धावा आता मात्र धावफलकावरील 7 चेंडू आणि 5 धाबीची गरज आहे। अगदी पाहिलं तर निश्चित क्रिकेट आणि पठार चाफेवाडी हे एक वेगळंच अनोखं नातं आहे, कारण की या टीमचा उल्लेख जर म्हटला तर निश्चित प्रत्येक सीझन मध्ये आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये नामोल्लेख पाहायला मिळत असतोय। इथे मात्र आपण पाहू शकाल 7 बॉल आणि 5 धाबीची गरज, 7 चेंडू आणि 5 धाबा बनवायच्या आहेत गोलंदाज या। इथे यावेळी समोरच्या दिशेला स्टाकावर खाली रिझन शोधलं, बॉडी लाईनच्या जवळ बॉल जाऊन पोहोचला आणि बघता बघता बॉडी लाईन क्रॉस करत असताना धावा मिळतील 4, सामना इथे लेबल झालाय आणि आता मात्र विजयासाठी अवघी आणि अवघी फक्त आणि फक्त एका धावेची गरज। 6 चेंडू 1 धाव, समीकरण तितकं सोपं आहे तितकं सोपं नाहीये, कारण की 6 बॉल 1 हे समीकरण तुम्हाला सांगायची गरज नाहीये। अनेक स्पर्धा या समीकरणाला अनेक अवघड संघांना विजय मिळवून दिलाय। आज त्या प्रकारची अभूतपूर्व गोलंदाजी गाणे संघ करेल का मैदानाच्या आतमध्ये, कारण की भिवंडी पासून दूरवरचा प्रवास करून आज अंबरनाथ तालुक्यामध्ये हा संघ दाखल झालाय। सर्वप्रथम या संघाचं कौतुक यासाठी करेल की हा संघ जर पाहिला मित्रांनो सामना क्रमांक होता 2रा, परंतु पहिला सामना रेग्युलर पोल मधला चालू होण्या अगोदर हा संघ दाखल झालाय। यासाठी खऱ्या अर्थाने गाणे टीमचं कौतुक करावं लागेल। पनवेल बागाची वाडी हा संघ अतिशय दूरवरचा प्रवास आणि दूरवरचा प्रवास करत असताना आपण पाहिलं हा संघ देखील इथे आपल्यामध्ये दाखल झाला आणि इथे 3ऱ्या पंचांची मागणी अति बाउंस साठी मला वाटतं घेतला जातोय। पंच वास कुठला, यस पंचाने सांगितला खराब चेंडू, 3ऱ्या पंचाचा सिग्नल आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे टीम पनवेल वाघाची वाडी हार्ड लक टीम आई कालिका माता गाणे भिवंडी विपक्षीय पनवेल असा हा सामना पाहिला। दोनही संघ अतिशय दूरवरून प्रवास करून स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि बघता बघता इथे मात्र आई कालिका माता गाणे संघाला स्पर्धेतनं परास्त व्हावं लागलं। निश्चित विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं करूया गोडचं कौतुक। इथे जाऊया मॅच मध्ये खऱ्या अर्थाने द प्लेयर ऑफ द मॅच इथे जाते नो डाऊट अबाउट अविनाश वाघ ठरला या मॅचचा हिरो। 12 चेंडू 35 धावा। विनायक सर आपण स्टेज वरती संपर्क साधा। विनायक सर, अविनाश वाघ ठरला या मॅचचा हिरो। 12 चेंडू 35 धावा, प्लाटून बॅटिंग त्याची पाहायला मिळाली। सेकंड करून घ्या जुगरेवाडी गारटला तुम्ही या लवकर, आता तुमचा काय कुयड हवा बघा तुम्ही।